शालेय स्तरावर विद्यार्थी वर्गाचा सर्वांगीण विकास आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी शारीरिक शिक्षण व खेळ या विषयाच्या तासिका प्राधान्यक्रम देऊन शालेय अभ्यासक्रमामधील वेळापत्रक रोज एक तासिका समाविष्ट करणे गरजेचे आहे। परंतु सत्र 2020-2021 मध्ये शालेय स्तरावर महाराष्ट्र शासनाद्वारा दिशानिर्देशित केलेल्या शासन निर्णयाद्वारा संपूर्ण महाराष्ट्रातील शालेय व्यवस्थापन समिती तसेच कोरोना प्रतिबंधात्मक व्यवस्थापन समित्या स्थापन करून त्यांनी आढावा घेऊन प्रत्येक शहर व ग्रामीण स्तरावर शालेय व्यवस्थापन संबंधी निर्णय घेण्यासंबंधी मार्गदर्शन सूचना प्रसिद्ध केलेल्या आहेत। यामध्ये सत्र 2020-2021 मध्ये मुख्य विषय गणित, विज्ञान, इंग्रजी भाषा या विषयाच्या तासिका या सत्रामध्ये अभ्यासक्रमात समावेश करावा। परंतु पूरक विषय व श्रेणी विषय कला, क्रीडा, संगीत व स्काउट गाईड तसेच संरक्षण शास्त्र अशा विषयांच्या तासिका सध्या स्थितीमध्ये वेळापत्रकात समाविष्ट करण्याकरिता मनाई केली आहे। या सूचना संबंधी संपूर्ण राज्यामध्ये शालेय स्तरावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे। शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण विषयाचे अस्तित्व शालेय अभ्यासक्रमामध्ये राहिले तसे शारीरिक शिक्षण शिक्षकांचे अस्तित्व शिक्षण प्रणालीमध्ये कायम राहील, अन्यथा नामशेष होण्याला अधिक वेळ लागणार नाही, असे मत अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक विषय समितीचे उपाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी विदर्भ न्यूज समोर म्हटले आहे। शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून ठेवण्यासाठी आरोग्य व शारीरिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचा असून दररोज प्रत्येक वर्गासाठी एक तासिका देण्याची मागणी शिक्षण शिक्षक विषय समितीचे अध्यक्ष प्रदीप खडके, सचिव नितीन चव्हाडे, संदीप इंगोले, श्रीकांत देशमुख यांनी केली आहे। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मुर्शी।